सन्माननीय सदस्य चांदनी चौगुले मॅडम. सन्माननीय महापौर, सन्माननीय सर्व सदस्य आणि पत्रकार बंधू. मॅडम, आपला जो काल विषय झाला की पावसाळी नाले आणि कचरा. मॅडम, माझा प्रभाग हा पूर्णपणे स्लम एरियातला आहे, तर तिथे पाणी साचण्याचं प्रमाण सर्वात जास्त असतं आणि काही कंपन्या पण त्याच्यामध्ये येतात की जेणेकरून आपल्या पालिका कर्मचाऱ्यांना तिथे आतमध्ये जाऊन दिले जात नाही. काल बोलताना सांगितलं की डोंगरावरती अर्धा भाग आहे की तिथेही लोक राहतात. मॅडम, तिथे लोक राहतात पण त्यांना नाला हा प्रकारच नाही आहे. अर्धा फुटापर्यंत नाले, तिथून पाणी वाहत खाली येतं. त्याच्यामुळे लोकांना भरपूर जे खालची जी लोक आहेत त्यांना तिकडे पाणी साचलं जातं आणि त्यांना ह्या पाण्याचा केला जातो. माझ्या एरियामध्ये मोठे मोठे नाले आहेत, ते नाले पावसाळ्याच्या आधी क्लीन केले जात नाहीत. त्यामुळे तो कुठेतरी कचरा तिथला अटकला जातो आणि तो पाणी बॅकनी लोकांच्या घरामध्ये गेला जातो. जो पाणी जिथे कचरा असतो तिथे अटकल्यानंतर पाणी रिटर्न येऊन लोकांच्या घरामध्ये भरून कमरेपर्यंत पाणी, गुडघ्यापर्यंत पाणी. पावसाळ्यामध्ये त्यांचे भरपूर हाल होतात. आणि त्याच प्रकारे ह्याच्या आधी कोणी काय केलं मॅडम मला ते काढायचं नाहीये, पण जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते जाऊन नालेही तिथले साफ करून येत नाहीत. कॉन्ट्रॅक्टर पण कोणाचे आहेत काय त्याची पण तुम्ही माहिती घ्या. मला कोणाची नावं नाही घ्यायची आहेत कॉन्ट्रॅक्टरांची, नाही कोणाच्या पोटावरती पाय द्यायचा आहे. जर त्यांनी त्यांचं काम केलं असतं तर मला आज इथे बोलावं लागलं नसतं. मॅडम, तिथे एवढे नाले भरले जातात की आम्ही फोन केल्याशिवाय तिथला कोण कचरा काढायलाही जात नाही. अक्षरशः पाणी तसंच बाहेर येतं, लोकांच्या घरामध्ये पाणी जातं. स्लम एरिया असल्यामुळे आपण लक्ष देणार नाही अशातला तर प्रकार नाही ना मॅडम. लोकांच्या घराला लागून नाले आहेत, त्यांचे भिंती अक्षरशः ते ढासळण्यावरती आलेले आहेत त्या पाण्यामध्ये. तसंच ते त्यांना तिकडे भरपूर गोष्टींचा सामना केला जातो मॅडम. आणि जे मोठे मोठे नाले आहेत, जर पावसाळ्याच्या आधी त्याच्याकडे लक्ष दिलं आणि तिथला जर कचरा साफ केला गेला तर मॅडम ह्या पाणी माणसांच्या घरामध्ये रिव्हर्ट जाणार नाही, तिथं त्या लोकांच्या घरामध्ये पाणी भरणार नाही. त्याचप्रमाणे मॅडम, लोकांची घरं पण अशी आहेत की काहींची नाल्यावरती पाणी त्यांच्या घरात येणं साहजिक आहे. मी त्यांना ह्याही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत की नाल्याच्या बाजूला तुमची घरं असल्यामुळे पाणी येणं साहजिक आहे, कारण की घराला लागूनच त्यांची नाले आहेत. मॅडम, जर कर्मचाऱ्यांनी ती नाली साफ केले नाहीत, लक्ष तिथं दिलं नाहीत तर ते पाणी त्यांना रिव्हर्ट होणार. आणि त्यात दुसरी गोष्ट आहे मॅडम की उंदराणी पोखरून मातीने अजून तिथे आतमध्ये ते नाल्यांमध्ये माती जमा करतात. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरांचं म्हणणं असतं की ह्याच्यामध्ये आमची चुकी नाहीये म्हणून. आम्ही कचरा काढून जातो आणि तिथंच ठेवून जातो. जो 2-2 दिवस कचरा उचलला जात नाही मॅडम, 2-2 दिवस तो कचरा उचलला जात नाही, तिथून तो तसाच असतो. आणि त्या सन्माननीय सदस्य आपल्या ज्युनियर सदस्य बोलतात, जरा त्यांना डिस्टर्ब होत आहे मॅडम. तो सफाई त्यांनी केलीच जात नाही. 15-15 वर्ष जुने गटारा आहेत. तो विषय तर मी नंतर मांडेला सभागृहामध्ये. पण जर कॉन्ट्रॅक्टदारांनी त्यांची कामं व्यवस्थित केली, तो कचरा गाळ तिथून काढला गेला तर ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करावाच लागणार नाही. नाही पावसाळ्यात कोणाच्या घरामध्ये पाणी होईल ना तो कचरा रिव्हर्ट त्यांच्याकडे. मॅडम, त्यात असं आहे की मॅडम ड्रेनेज लाईन पण त्या नाल्यामध्ये आहेत. आत्ताच सांगते मी तुम्हाला, त्या नाल्यामध्ये काय वेस्टेज लाईनचं पाणी पण त्याच्यामध्ये जातं. कधी जास्त कचरा अटकला ते रिटर्न येऊन समोरच्या दरवाजामध्ये अटकतं आणि ते घाण पाणी तसंच राहतं. तिथं किती काही केलं तरी होत नाही. मॅडम, मी फक्त एवढंच बोलेन, जर कॉन्ट्रॅक्टरांनी त्यांची कामं व्यवस्थित केली तर आम्हाला हे बोलायची गरज लागणार नाही. लोक आम्हाला कॉल करून सांगणार की मॅडम असं असं होतंय आणि हे होतंय. त्यामुळे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये, त्यांनी जर त्यांची कामं व्यवस्थित केली तर ह्या सगळ्या गोष्टीचा सामना करावे लागणार नाही. आणि मॅडम, आमच्याकडे एक मोठा नाला आहे, तो नाला कधीही साफ केलेला गेलेला नाहीये. तो अक्षरशः दुर्गंधीगत आहे. कचरा तसाच पडलेला असतो, प्लास्टिक त्याच्यामध्येच असतो. तर मॅडम, माझं म्हणणं आहे तुम्ही तिथेही लक्ष द्यावं. आणि जे एनटीटी आणि सँडोज कंपनीमधून जे 2 नाले गेले आहेत, कंपनी आतमध्ये जाण्यासाठी एंट्री देत नाहीये, त्यामुळे त्यांचाही कचरा तिथे येऊन दुर्गंधी आणि तो नाला तुंबले जातात. मॅडम, तुम्ही त्याच्याकडे पण लक्ष दिलात तात्काळी तर सगळे कचरा आणि गाळ तिथून काढलात तर पावसाळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा लोकांना सामना करावा लागणार नाही. मी माझे 2 शब्द बोलून बसते. धन्यवाद.